खरं सांगा, तुमच्यासोबत कधी असं झालं का? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अशा एका व्लॉग मध्ये जिथं आज माझ्यासोबत काही काही घडलं सगळं सांगतो. दिवसाच्या सुरुवातीलाच मी पीएमपीएल मध्ये बसून आपल्या कॉलेजकडे चाललो होतो. वातावरणातून बिना पैशाचा आनंद घेतच होतो की तेवढ्यात पाण्याची एंट्री झाली. असं जर माहित असतं ना पाणी आधीच येणार आहे म्हणून आंघोळ करून आलोच नसतो. बरं झालं पुलाच्या छत्रीच्या छायाखाली मी निदान भिजत तरी नव्हतो. एक प्रवास सुखाचा पण बिना मित्राचा. पाण्याच्या समस्यांना तोंड देऊन मी पोहोचलो आपल्या एस.एम. जोशी कॉलेज हडपसर पुणे. आणि आल्याच्या नंतर कॉलेजच्या 4-5 चक्रा मारून मी तुम्हाला खालचं सगळं व्ह्यू दाखवून आणि येऊन आपल्या क्लासरूम मध्ये बस. जोपर्यंत लेक्चर स्टार्ट होत नाही तोपर्यंत क्लासरूम मध्ये कोणीच येणार नाही. नंतर लेक्चर वगैरे अटेंड केला आणि मी निघलो होतो आपल्या मित्राकडे. मी व्हॉट्सअपवरून मेसेज पाहिलाच होता की सगळेजण त्रिमूर्ती हॉलला जमणार आहे. यांचे बिचाराचे सगळे देवाचे दिवस चालू आहे. असाइनमेंट राहिले आणि मॅडमने लगेच मागितले. ते सगळं झालंच होतं की सगळ्या मित्रांना घेऊन आम्ही आलो होतो एका महत्वाच्या कामासाठी. आणि आम्ही जिथे गेलो होतो ना तिथे जेवढ्या जणांना बोलावलं तेवढ्यापैकी कोणीच आले नाही. आणि जेवढे आले तेवढ्यात आम्ही समाधान झालो नाही. मग नंतर निघलो आपल्या शेवाळवाडी हॉस्टेलकडे. मागचे जे कामं होते ना मला खूप आवडायचे, पण आता भविष्यात त्याच्यापेक्षा चांगले कामं भेट. आपल्या या विचारात गुंतलोच होतो की चला म्हटलं टेरेसवर चक्कर मारून तरी येते. रात्रीचे 6 वाजले होते आणि वातावरण एकदम शांत होतं. शांत म्हणजे गाड्याचा आवाज चालूच राहतो. डोसक्यामधून हात असा फिरवता जसा की मला पाहून सगळ्या पोरी लाईन मारत आहे. आणि जेव्हा खाली आलो ना बेडवर पडलो. आशा आहे की तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल आणि नसेल आवडला तरी एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये भेटू. तर बाय बाय, सी यू, टाटा.